हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 23. मीरा आणि तिच्या मैत्रिणी जेव्हा पुढच्या लेक्चरसाठी परतल्या तेव्हा पाहतात तर सिद्धार्थ वैजूच्या जागेवर बसलेला. तिघींनी आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे पाहिलं. एक मिनिट सिद्धार्थ, तू माझ्या जागेवर का बसला आहेस? वैजूने येताच त्याला फैलावर घेतलं. इथून पुढे मीच मीरा जवळ बसणार. सिद्धार्थ थोडा रूडली आणि तिरकस शंतनूकडे पाहत बोलला. पण मला तुझ्या जवळ बसण्यात मुळीच इंटरेस्ट नाही, समजलं ना सिद्धार्थ? मीरा एकदम गुस्सात बोलली. तिथं असलेले तिचे बुक्स तिने उचलले आणि सरळ पाठीमागच्या जागेवर जाऊन बसली. तशी वैजूही तिच्या शेजारी जाऊन बसली. जाता जाता त्याला म्हणाली, आता तरी कळतंय का काही? सुधर जरा तू सिद्धार्थ. एवढ्यात लेक्चर सुरू झालं आणि पुढचा होणारा गोंधळ मिटला. पण सिद्धार्थलाही काही बोलता आलंच नाही. आजचं लेक्चर संपण्याची तो पुरेपूर वाट पाहत होता. आता काही करून मीराला त्याला सगळी कल्पना द्यायची होती. कॉलेज संपलं आणि इकडे शंतनू मीरा यायच्याही आत ती जिथं सायकल लावते तिथं आला. तो मीराची येण्याची वाट पाहत होता आणि मीरा येताना त्याला दिसली. त्याला खूप आनंद झाला. आज तिला सगळं सांगून टाकायचं असं काहीसं मनाशी ठरवत तो पुढे येणार. एवढ्यात त्याला मीराच्या मागोमाग सिद्धार्थ येताना दिसला. तसा तो तिथेच आडोशाला लपला. मीरा सायकल काढत होती. एवढ्यात सिद्धार्थ तिला म्हणाला, मीरा, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तुला अजूनही बोलायचंच आहे? पण मला काहीही इंटरेस्ट नाहीये. मुळात मला तुझं आजचं वागणं पटलेलंच नाहीये. बाय. ती निघू पाहत होती. एवढ्यात त्याने तिचा हात पकडला. मीरा थांब. मी असं वागतोय ते काही मूर्ख म्हणून नाही, काहीतरी कारण आहे आणि आज मला तुला तेच सांगायचं आहे आणि तुलाही ऐकावं लागेल. तू समजतेस तितका चांगला नाहीये तो शंतनू, म्हणून सांगतो त्याच्यापासून दूर राहा. तो तिचा हात पकडत म्हणाला, तू का त्या बिचाराच्या पाठीमागे लागला आहेस? या गोष्टी करण्यापेक्षा थोडं अभ्यासावर लक्ष दिलंस तर जरा बरं होईल. ओह बिचारा, तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो मीरा, त्याच बिचाऱ्याने माझ्या अन्वीला मारलंय, कळलं? आणि यासाठी तरी मी या आयुष्यात त्याला कधीच माफ नाही करणार, सिद्धार्थ बोलला. आणि तिथं आडोशाला लपलेल्या शंतनूने घट्ट डोळे मिटले. अन्वी? अन्वी कोण? काय झालंय नक्की? आणि तू हे सगळं कशाच्या आधारावर बोलत आहेस? मीरा आता त्याला प्रश्न विचारत होती आणि शंतनू मात्र त्या ठिकाणी आता पुढचं ऐकायला थांबवूच शकत नव्हता. तो तसाच तिथून त्याच्या बाईककडे निघून गेला. अन्वी आमच्या स्कूलमध्ये होती. अगदी क्यूट भावली असते ना, तशीच होती ती. प्रिन्सिपल सरांची मुलगी होती. मला खूप आवडत होती ती. त्या दिवशी सेंड ऑफ होता. मी तिला प्रपोज करणार होतो. शंतनूलाही हे चांगलंच माहिती होतं की ती मला किती आवडते. बेस्ट फ्रेंड असूनही त्याने असा केसाने गळा कापला. का त्या बिचारीचा जीव घेतला? तर मी तिला प्रपोज करणार होतो म्हणून तिला त्याने ढकलून दिलं स्कूलच्या 3ऱ्या मजल्यावरून. आणि एवढं करूनही त्यानं मान्य तर केलं नाहीच. तेव्हा मायनर असल्याने त्याला काही शिक्षा झाली नाही. शिवाय त्याच्या आईने मदत करून ते प्रकरण मिटवलं. काय शंतनूने? हे काय बोलतोयस तू? मीराने अगदी हर्ट होत विचारलं. हो, नाही ना वाटत खरं त्याच्या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून? पण हेच खरं आहे. माझा आवाज बंद केला. त्याच्या आईने पद्धतशीरपणे त्याला वाचवलं. मला म्हणूनच खूप राग येतो त्याचा. करून सवरून असाच खुलेआम मस्त आयुष्य जगतोय तो. सिद्धार्थ, मे बी तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. शंतनू असं नाही वाटत, मीरा म्हणाली. कसला गैरसमज मीरा? तू पाहिलंस का? ज्या पण वेळी मी त्याच्या समोर येतो, त्याला काही बोलतो, तेव्हा तो मूग गिळून गप्प तरी असतो, नाहीतर गपगुमाने निघून तरी जातो. आणि मीरा, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्याला त्या दिवशी टेरेसवरून खाली धावत जाताना पाहिलं होतं. मग एवढंच होतं तर त्याने खाली पडलेल्या अन्वीजवळ जायला हवं होतं ना, पण नाही. हा पळपुटा घरी जाऊन आईच्या पदरामागे लपला. का?
कारण चूक त्याचीच होती. चूक नव्हती तर यायचं होतं ना समोर. मला खरंच काही समजत नाहीये काय बोलावं यावर, मीरा गोंधळून बोलली. बोलायचं मलाही नव्हतं, पण या अशा परिस्थितीत मला बोलणं भाग होतं मीरा. चुकून त्याच्या प्रेमात असशील तर प्लीज आधीच सागर. आणि मला जी पण गोष्ट आवडते त्या गोष्टीत तो दरवेळी मध्ये मध्ये करतो. पण यावेळी नाही होऊ देणार मी असं. नाही, तू बोलतेस ते सगळं ठीक आहे, पण सिद्धार्थ इट्स नॉट मीन की मला तुझ्याबद्दल काही फिलिंग्स आहेत. वी आर जस्ट फ्रेंड्स. मग तरी सुद्धा आता नाहीत, पण कदाचित भविष्यात कधी काही वाटलंच तर मी तुझी वाट पाहायला तयार आहे मीरा. आता ठरव तुला काय करायचं आहे ते. मी यापुढे तुला काही सांगायला येणार नाही, म्हणत तो सरळ निघून गेला. मीरा मात्र क्षणभर स्तब्धच झालेली. सिद्धार्थने जे काही सांगितलं ते अर्थात तिच्यासाठी शॉकिंग होतं. ते सगळं ऐकून तिला एक प्रकारचा मानसिक ताण आलेला. तिची कल्पनाशक्ती अफाट होती. ते सगळं कसं झालं असेल या गोष्टी वारंवार तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. आणि शंतनूचा विचार करता का माहीत, पण त्याचा राग करणं तिला जमत नव्हतं. नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असेल. सिद्धार्थचा गैरसमज झाला असेल. मला वाटतं शंतनूशी बोलायला हवं. आता फार वेळ होत होता पाहून तिनं सायकल सरळ घराच्या दिशेने घेतली. मीरा घरी पोहोचली आणि फ्रेश होऊन तिचं जेवणाचं ताट वाढून घेत तिच्या रूम मध्ये आली. जेवण करता करताच शंतनूला मेसेज केला. हाय शंतनू, काय करतो आहेस? पण तिनं पाठवलेला तो मेसेज अनरीड येत होता. आताही तिला चुकल्यासारखंच झालं. तिनं तसाच त्याला कॉल लावून पाहिला तर त्याचा नंबर लागत नव्हता. खूपच हर्टिंग होतं हे. पण कदाचित शंतनू कामात असेल किंवा काही अर्जंट काम आलं असेल म्हणून त्याचा फोन लागत नसावा असा ती विचार करत होती. मग नक्कीच या गोष्टीने उदास होत होतं. पण वेळ मिळाला की तो मेसेज करेल असा विचार करत तिनं स्वतःला समजावलं. अभ्यास तर करावाच लागणार होता. अखेर अकाउंटचा प्रॉब्लेम तिनंच सोडवायला घेतला. आणि पाहते तर चुकून शंतनूची नोटबुक तिच्याकडेच आलेली. मग काय, त्या निमित्तानं तिनं त्याला त्याची नोटबुक तिच्याकडे आल्याचाही मेसेज करून ठेवला आणि तिचा प्रॉब्लेम सोडवू लागली. पण तिचे रूल्स नीट क्लिअर नव्हते आणि त्यामुळे तिची गफलत होऊ लागलेली. हो म्हणता म्हणता दिवस गेला. आता रात्र झाली तरीही त्याच्याकडून ना मेसेज रीड होता ना मेसेजला रिप्लाय होता. त्याचं स्टेटस तरी चेक करावं म्हणून तिनं झोपताना एकदा पाहायचा प्रयत्न केला तर त्याचं स्टेटस ही आता दिसत नव्हतं. आता मात्र तिला वेगळीच शंका येऊ लागलेली. नोटबुकसाठीही त्याने कॉल करू नये किंवा मेसेज सुद्धा करू नये हे खूपच शंकास्पद होतं. निनादच्या वेळीही असाच रिंग न वाजता फोन कॉल कट व्हायचा. त्यानं मला ब्लॉक केलं होतं. तिनं पुन्हा शंतनूला कॉल लावून पाहिला आणि आता यावेळीही सेम तेच झालं. रिंग न होता कॉल आपोआप डिस्कनेक्ट झाला. मग मात्र तिची खात्री पटली की बहुतेक शंतनूने तिला ब्लॉक केलाय. पण का? हा प्रश्न तर मनाला अतिशय लागणारा होता. इतकी सुंदर मैत्री झाली होती आमच्या दोघात. आता कोणाची नजर लागली का? का सायलीने त्याला मना केला असेल? का मी सिद्धार्थ सोबत बोलते याचा राग आला असेल त्याला? तिच्या मनात नाना शंका येत होत्या. मन क्षणाक्षणाला असं अस्वस्थ होत होतं की बस शंतनू, अरे मग असं बोलायचं होतं मला. असा फोन नंबर कोण ब्लॉक करतो? तेही काहीच झालं नसताना. एकतर मला अकाउंटचा प्रॉब्लेमही विचारायचा होता. तुझी नोटबुक ही माझ्याकडे आली आहे आणि मी उद्या काय दाखवणार आहे सरांना काय माहित. अस्वस्थतेमध्ये तिची बराच वेळ झोप लागत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर नुसती कुस बदलत होती. इकडे शंतनूला त्या गोष्टीचा काही कमी त्रास झाला नव्हता. खरं तर जे नको ते होऊन गेलेलं, मीराला सगळं सांगायच्या आत सिद्धार्थकडून कळलेलं, त्यानं सरळ मीराला ब्लॉक करून टाकलेलं. आणि याचाही अर्थात त्याला त्रासच होत होता. त्याला असं वाटत होतं आता मीराही आपला द्वेष करेल. त्याला वाटत होतं आता मीराला खरं सांगूनही काही उपयोग होणार नाही, कारण तिला उगाच ते सफाई दिल्यासारखं वाटेल. आणि झाल्या गेल्या गोष्टी आठवून त्रास होत होता तो वेगळाच. त्यालाही आज झोप येत नव्हती. आज खूप एकटं वाटत होतं. जिच्याशी सगळं बोलू शकत होता तिला हेतू परस्पर दूर केलं होतं याचं सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं. कारण जेव्हापासून त्याची मीराशी मैत्री झालेली
तो अन्वी प्रकरण हळूहळू विसरू लागलेला. पण सिद्धार्थने पुन्हा गोंधळ निर्माण केलेला. मनात आलं तर सहजच तो गोंधळ दूर करू शकत होता. कारण मीरा इतर मुलींसारखी नव्हती. पण नेमकी हे समजून घेण्यातच त्याची गल्लत झालेली. दुसऱ्या दिवशी मीरा कॉलेजमध्ये आली. शंतनू अजूनही आला नव्हता. ती त्याच्या येण्याचीच वाट पाहत होती. एक क्षणाला तो येतो का नाही असंही मनात येऊ लागलेलं. तिचं तो बसतो त्या ठिकाणी सारखंच लक्ष जात होतं आणि तो तिथं नाही पाहून तिला मनात अस्वस्थता वाटत होती. लेक्चर सुरू झालं आणि एवढ्यात डोअरमधून आवाज आला. मे आय कम इन सर? मीराचंच काय, सगळ्या वर्गाचं लक्ष डोअरकडे गेलं. कारण तिनं त्याचा आवाज ओळखलेला. अखेर शंतनू आलेला आणि तिच्याही नकळत तिचे ओठ आपोआपच रुंदावले. येस येस, कम इन शंतनू. आज तुझ्यासारख्या मुलाला चक्क उशीर झालाय. कमाल आहे, प्रोफेसर म्हणाले. सॉरी सर, मान खाली घालून म्हणत तो जागेवर येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी मीराला लपली नाही. त्याची बॉडी लँग्वेज नक्कीच आज नेहमीसारखी नव्हती. त्याने जाणीवपूर्वक एकदाही मीराकडे पाहिलं नाही. तो आताही अगदी शांतपणे त्याचं लक्ष समोर प्रोफेसरांच्या लेक्चरकडे देऊन होता. मीरा मात्र त्यालाच पाहत होती आणि त्याचं असं तुटक वागण्याने क्षणाक्षणाला हर्ट होत होती. ती मिस करत होती त्याचं ते हाय करणं, स्माईल करणं. आज सगळं चुकल्यासारखं वाटत होतं तिला. तिचा आत्मविश्वास, तिचा चांगला मित्र तिच्यासोबत नव्हता आणि यासारखी निश्चितच वाईट गोष्ट कोणतीही नव्हती. आज लेक्चर मागं लेक्चर चालू होतं. सुदैवानं अकाउंटचा तास प्रोफेसर नसल्याने नव्हता. पण इकडे मीराचा जीव कासावीस होत होता. तिला शंतनूला भेटायचं होतं. नक्की काय झालंय, आपलं काय चुकलंय का, हे तिला विचारायचं होतं. पण कसं, हा प्रश्नही होताच. कॉलेज झाल्यावर त्याला भेटावं का? हो, हेच योग्य ठरेल. आता कॉलेज सुटल्यावर त्याला भेटायचं असं काहीसं ठरवत ती आजचं सगळे लेक्चर संपायची वाट बघत होती. कॉलेज संपताच आज ती तिच्या सायकलकडे न जाता शंतनूची बाईककडे आली आणि त्याची वाट पाहू लागली. एवढ्यात तो येताना दिसला. तो येताना बाईकवर बसून बाईक पाठीमागे घेत होता आणि मीराने त्याला समोर येऊन डायरेक्ट प्रश्न केला. माझं काही चुकतंय का शंतनू? माझा नंबर का ब्लॉक केला आहेस? मला काय वाटेल याचा तरी विचार करायचा होतास. तिचा आवाज आपोआप रडवेला झालेला. मीरा प्लीज, माझ्यासारख्या वाईट मुलाशी तू मैत्री करू नकोस. माझ्यापासून दूर राहा. मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाहीये. तिच्याकडे न पाहता तिला बोलतच सरळ त्याने पाठीमागे बाईक घेतली आणि तसाच बाईक स्टार्ट करत निघूनही गेला. मीराच्या डोळ्यातून मात्र पाणी ओघळलं. निनाच्या वेळी झालेल्या त्रासापेक्षा हा त्रास नक्कीच जास्त त्रासदायक होता. आजचा भाग इथंच संपतोय. शंतनू मीराशी कसा संपर्क साधेल आणि मीराशी तो बोलेल का, हे पाहण्यासाठी तर तुम्हाला पुढच्या पार्टची वाट पाहावी लागेल. कथा आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. कमेंटसुद्धा केल्या तर मला आवडतील. थँक्यू सो मच.